तर चला आज बघू भाकरी कशी बनवणार आहे. ज्वारीची भाकरी आणि गाईड असणार माझी आजी. ठीक आहे, सांग काय काय करते. हे पीठ आहे, चाळून घ्यायचं. ठीक आहे. त्या पिठाला नीट चाळून घ्यायचं आणि पाणी घालायचं, त्यात थोडं थोडं पाणी घालून मळायचं. ठीक आहे. मग किती वेळ लागतो? 10 मिनिट 5 मिनिटं लागतात मळायला. 2 मिनिटं लागतात. 2 कसं मळतीये तू? हाताने. कसं करून मळायचं? एका हाताने मळायचं, 2 हाताने मळायचं, जसं येईल तसं मळायचं. सुरुवातीला 2 हाताने, मला येतं म्हणून मी 1 हाताने मळते. अच्छा, जे सगळं ताटाला लागलंय ते सगळं घ्यायचं है ना? हां, हां. थापताना 2 हाताने थापायची भाकरी. मग ह्यानी किती भाकरी बनणार आहे? एकला एकच भाकरीचं पीठ भिजवायचं. अच्छा, ठीक. दोन्ही हाताने थापू शकता, एका हाताने थापू शकता. खाली पीठ घ्यायचं आणि वरून भाकरी थापायची. अच्छा, मग पीठ घ्यायचं, त्याच्या खाली पीठ टाकायचं पूर्ण. पीठ टाकून मग असं करायचं ना, त्याला भाकरीसारखा शेप द्यायचा. गोल गोल. मग कधी कळतं की झालंय भाकरी? त्याला पाणी लावायचं, भाकरी टाकल्यानंतर पिठाची बाजू वर करायची. अच्छा, त्या बाजूला पाणी थोडंसं 1-2 मिनिटांनी पाणी ठेवायचं. आणि मग कशाने पलटायचा भाकरीला? ओके. चल, पाणी किती मिनिटांनी टाकायचं? 1-2 मिनिटात लावायचं. टाकायचं नाही, लावायचं. अच्छा, पाणी 1-2 मिनिटांनी लावायचं. ठीक आहे. ओके, किती छान झालं आहे ते. आणि हे दुसऱ्या भाकरीसाठी. ओके. एक भाकरी भाजून एका भाकरीसाठी किती पाणी लागतं? ते लागेल तसं मळताना घ्यायचं, लागेल तसं मळायचं. जास्त घट्ट नाही, ओके. जास्त पातळ नाही. तर सध्या तर तू 1 ग्लास पाणी घेतलं आहे ना? पातळ नाही, घट्ट नाही, असं घ्यायचं, करायचं पीठ मळायचं. ओके. आणि असं का करतात? मग थापली जात नाही ना, ओला असतं ना पीठ. अच्छा, लटणार आहे. ओके. आणि हे साईडला ठेवलेलं पीठ कशासाठी? जादा झालेलं पीठ. अच्छा, मग इथे 1 ग्लास पाणी घेतला त्याच्यासाठी आणि इथे एक्स्ट्रासाठी पातेला लावले. आणि हे आपलं ज्वारीचं पीठ. ते रेडीच होतं. आणि आपस करायच्या बाजूला. मग ह्याच्यात होल नाही झाला पाहिजे हा ना, ह्याची काळजी घ्यायची. होल झाल्याने काय होतं? भाकरी टाकताना ते तळ्यात टाकताना तुटून जाते भाकरी. ओके, किती चांगलीपैकी शिजती आहे आपली भाकरी. तर आपण असं बनवतो भाकरीला. दोनच भाकरी बनवणार आहे आता साठी. ओके, आणि त्याला पलटणार आहे हाताने. नाही, आता ते दोन्ही बाजू खालच्या बाजून चांगली भाजून घ्यायची. अच्छा,
तुम्ही खराब आणि मग त्याला गॅसवर नाही टाकायचं का? काय गॅसवर नाही ठेवायचा? नंतर गॅसवर घालायची. अच्छा. तवा काढून गॅसवर घालायची. दोन्ही बाजूने चांगली भाजून काढायची. किती वेळेमध्ये तयार होती एक बाजू? एक भाकरी एक बाजू किती वेळेमध्ये तयार होती? एक बाजूला जसं लहान मोठी भाकरी असेल तसं भाजायला वेळ लागतो ना. छान. मग इथे आपण बघतो इथे एक पण होल किंवा ते नाही आहे. होल नसलं पाहिजे, कारण की जसंच आपण त्याला तव्यामध्ये टाकतो मग ते भाजतो तसंच ते नीट राहत नाही, तुटती. त्याला आपण हळूच, ह्याला तेल नाही लावत? नाही, गोल फिरून अशी भाजायची. ओके. मागच्या बाजूने भाजली पाहिजे. मग मागची बाजू भाजून झाली? तुला कसं कळतं ते भाजून झाली? पाहायचं आपण. हात लावून? हां, हातात घेऊन पाहिजे. छान छान. हातात नाही घेता आले तर दुसरं अशी पाहता येत नाही ना. ओके. आणि पाहिजे आपणच करतो. आपली एक भाकरी किती वेळेमध्ये तयार होती? 2-3 मिनिटात. अच्छा. जशी भाकरी किती असेल, फ्लेमवर ठेवल्या? लो फ्लेम का हाय फ्लेम? हाय फ्लेम. हाय फ्लेमवर ठेवा. भाकरी भाजताना हमेशा हाय फ्लेमवर ठेवतात? ओके. भाजून झालं पाहिजे दोन्ही बाजूने चांगलं. ह्याला कधी टाकणार ह्या भाकरीला? भाजणार कधी? एक बाजू पूर्ण भाजून झाली की दुसरी बाजू. वाव, बघा किती सुंदर झालं आहे तयार. आपली भाकरी आता ह्याला भाजणार आहे गॅसवरती. येस. हे फुगत नाही भाकरी का फुगती? फक्त ना भाकरी. ओके. दोन्ही बाजूनी करायची असते ना? एकच बाजूने भाजायची. एकच बाजूने. अच्छा. ओके. आता वाफा आपण बघू शकतो. एकदम भारीपैकी तयार होती आहे. हट. अरे वा. आता आपली भाकरी तयार झाली आहे आणि आपण त्याला आता डिशमध्ये ठेवू. तर आता आपण एकदम भारीपैकी ह्याला ठेवलं आहे. खूप गरम आहे, खूप कडक पण आहे आणि एक पण असं स्क्रॅच नाही आहे. अगर ते भाकरी असं मळतानाच कुठून तुटली तर मग ते गॅसवरती पण तुटते. त्याला एकदम भारी रंग आला. आता आपण दुसऱ्या भाकरीकडे बघू. पहिला स्टेप त्याला पाणी लावायचा. एक भाकरी भाजून तो दुसरी तयार करायची. हां, ते भाकरी. एकदम ठीक. जसं आपण भाकरी तव्यावरती ठेवतो तसं त्याला थोडंसं पाणी लावायचं. पिठाची पहिला बाजू. स्टेप. पिठाची बाजू असते म्हणून हां. पाणी टाकून. ओके. म्हणता खालचं नीट भाजलं पाहिजे मग तू ते करणार ना, त्याला पलटणार. ओके. त्याला हात लावायचा नाही म्हणताना नीट करतो. त्याची दुसरी बाजू. पहिलं पीठ घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं, जसं भाजायचं तसं थोडं. त्याला मळण्याची स्टेप. हां, याला मळणे म्हणतात. भाकरी मळणे. मळ. ओके. थोडं थोडं पाणी घ्यायचं. थोडं थोडं ना, मग जास्त घातलं तर मग ते होतं एकदम पातळ. हां. ते बघायचं असं उलटून भाकरी चांगली खायची. म्हणजे जसंच ह्या तव्याची भाकरी तयार होणार तसंच आपण आपली ही भाकरी तयार, म्हणजे मळलेली भाकरी ती तयार झाली पाहिजे.
भाकरी भाज्या करायला हम्म. असं बघ. ताटातली एकदम सगळी पीठ ज्वारी. आता बघा असं त्याच्यावरती डॉट्स स्पाइक्स येतात आहे तसंच ठेवायचं. आपण थोडंसं पीठ घेऊ आणि मग त्याला दाबूया. थापायची थापणी म्हणतात त्याला. भाकरी थापणी. तसं थापायचं त्याला. थापणी. थापणे. थोडं जसं ते तयार झालं पीठ मग तसं त्याच्यावरती थोडंसं ते आपलं हाताने बोटाने. हां आपल्या हाताने ते त्याला पीठ टाकून नीट करायचं. हाताच्या पातळ करायचं. थापायचं. आपल्या हाताचे पंजे आले पाहिजे. थापायचं. नीट थापायचं एकदम. भाकरी थापणे म्हणतात त्याला. भाकरी थापणे. आपली ही भाकरी तयारच होती आहे. तयार झाली. हां झाली तयार. कच्ची भाजीपर्यंत दुसरी भाकरी तयार. ही अशी बघायची काढ भाजली का नाही. हात लावून नीट बघायचा. जसं की दिसतंय ते भाजतंय अजून. उलटून पाहिजे तुला. आणि त्यावरती आमच्या आजीचे पंजे आलेत एकदम नीट नीट थापले. असा हात लावून बघायचं त्याला नीट. हे बघा असं म्हणजे आपल्याला नीट कळणार की ते झालंय की नाही. भाजली का नाही. हां भाजली की नाही. भाजल्यानंतर आपण त्याला गॅसवरती भाजू. ती दोन बाजूनी भाकरी. एक बाजूनी भाजली की दुसरी नंतर गॅसवर टाकायची. आता आपली एकदम ही रेडी झाली आहे. आपल्याला तीच रेडी करायची. आता आपण गॅसवरती भाजणार आहोत. ते फुगते आणि मग आपल्याला कळतं. एकदम इझी स्टेप्स आहेत. ते तयार झाली. आता एकच बाजू त्याच्यात भाजायची गॅसवरती. थोडी कच्ची राहिली तर अशी भाजायची. हां म्हणजे कच्चं राहत नाही आणि खाण्यात पण ते लवकर डायजेस्ट होतं. टेस्टी. हां टेस्टी लागतं. दोन्ही बाजूने मागच्या बाजूने थोडी कच्ची राहिली तर भाजून घ्यायची. अरे वा वा वा. आता आपली भाकरीसुद्धा तयार झाली आहे. आणि आता तुम्ही बघितलंच आहे कसं तयार करतात. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ सेम टॉपिक्स. थँक्यू.